आज चौथा दिवस आहे आणि 3 दिवस मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. आजचं पुढचं टप्पा कसा असेल, काय असेल? नियोजित आपल्या रांजणगावपासून ते वाघोली खराडी बायपासपर्यंत चंदननगरपर्यंतचा आजचा प्रवास आहे. जे नियोजित आहे त्याच प्रोग्रामप्रमाणे आहे, त्यात काय बदल नाही. आणि प्रतिसादाला तर विचारायचं काम नाही. ज्या रस्त्यावरून आम्ही जातो त्या रस्त्यावर सगळा मराठा समाज ताकदीनं एकत्र येतो आणि आशीर्वाद देतो आहे, पाठबळ देतो आहे. एकही मराठा समाज त्यांच्या जिल्ह्यातला थांबत नाही. ज्या जिल्ह्यातून आणि ज्या रस्त्यावरून आम्ही जातो आहे त्या रस्त्यावरचा सगळा समाज एकत्र येऊन आशीर्वाद देतो. आणि आता मुंबईकडे सुद्धा लाखाच्या संख्येने लोक आता यायला जमा झालेत आणि निघायला लागलेत. 25 तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा समाज निघून मुक्कामी मुंबईच्या पहिल्या अलीकडच्या मुक्कामी येतो आहे. कारण 26ला सगळे पायी आझाद मैदानाकडे चालत जाणार आहेत, वाशी ते आझाद मैदानपर्यंत. त्यामुळं मराठा समाजाचं कोणत्या शब्दात कौतुक करावं नाही कळत. प्रचंड ताकदीनं मराठा समाज आशीर्वाद द्यायला घराच्या बाहेर, नोकरदारांपासून शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपासून सगळे सामान्य मराठी, कामगार मराठी सगळेचे सगळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावरती आम्ही जातात येतो. आमचं एक आणखीन या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला माझं म्हणणं आहे की जे मगाशी पण मांडलं की चॅनलच्या सगळ्या बांधवांनी आपलं आंदोलन खूप सगळ्यांनी दाखवलेलं आहे. कोणी अशी काही काटकसर केलेली नाही. कारण प्रामाणिकपणाचा शब्द आणि जे खरं आहे ते कधी सांगितलं पाहिजे. त्यांच्यावरती काय एखादा अर्धा दिवस दाखवलं नाही दाखवलं आता मला नाही बघण्यात आलं. नसं नाही दाखवलं किंवा दाखवलं आहे असं त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरती काही दबाव आल्यामुळे ते आपलं आंदोलन दाखवत नाहीत. मला नाही वाटत की कोणाचा दबाव घेणारे चॅनलवाले तिथून पाठीमागं आम्ही बघितले. कारण काही वेळेस असंही झालं असेल. चॅनलच्या बांधवांनाही माझी विनंती आहे की समाजाला एखाद्या वेळेस त्यांना चॅनल बघायची आपले सगळे आवड आहे. सगळ्या चॅनलवर प्रेम करणारे त्यांना बघतायत रात्रंदिवस. ते दिसलं नसेल म्हणून थोडंसं एखादं झालं आहे असेल. मराठा समाजानं पण तसं काही करण्याची आवश्यकता नाही. ते ताकदीन आहेत कारण ते समाज त्यांच्या पाठीशी आहे. चॅनलच्या सगळ्या बांधवांच्या पण आणि संपादक साहेबांच्या पण सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. मराठा समाजानंही काही असं मनात गैरसमज आणण्याची गरज नाही. ते ताकदीनं आंदोलन दाखवतात आणि इथून पुढेही दाखवतील. ते काय घाबरणाऱ्यातलं व्यासपीठ नाही आहे. मात्र हे समजून घ्या, त्यांना साथ द्या सगळेजण. आजपासून मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. नाही ते ठीक आहे ना. ते मी बार तेच सांगितलं का आम्ही ते नाकारलेलं नाही. परंतु ते टिकणार आहे का? ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? NT VJNT सारखं ते टिकणार का? कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्यावर आरक्षण उडणार. नेमका ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरण सुद्धा होणं गरजेचं आहे. ते मराठ्यांनी कधीच नाकारलं नाही. पण जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात OBC आरक्षणातल्या तर मराठ्यांकडून बी एकच आहे. साधा आणि सोपा मराठ्यांना इथंच देऊन टाका ना. किंवा 54 लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा. तोच आकडा प्रचंड मोठा होतो. आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा. पण या सर्वेक्षणामुळं महाराष्ट्रातील मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मदत होणार आहे. त्याची काम सुरू झालेलं आहे. जिल्हा पातळीवर, गाव पातळीवर सगळे अधिकारी जोमानं कामाला लागलेले आहेत. हे चांगली गोष्ट बोललो ना मी. क्युरिटी पिटिशन या महाराष्ट्रातला एकत्र आला आणि आंदोलनाच्या धगीमुळं सरकारनं पिटिशनचा विषय नाही सर, नंतर विचारतो. सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. बरोबर. तेच सर्वेक्षणच त्या क्युरिटी पिटिशनसाठी चाललंय. मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यासाठीच ते. म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना मी. परंतु टिकणार आहे का आम्हाला तोच विषय. सर्वेक्षण होणार परत तिथंच जाणार आहे तो विषय क्युरिटी पिटिशन जवळच. कारण मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे. त्याच्यातल्या अटी शर्ती ज्या आहेत गायकवाड आयोगाच्या त्या भरून काढाव्या लागणार आहेत. त्यामुळं ते टिकणार आहे नाही आहे ते अनेक प्रश्न आहेत त्याच्यात. आणि टिकणार आहे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं आहे. परंतु चांगली गोष्ट आहे, कामाला लागलेत. किमान या आंदोलनाचं मराठा एक आला आहे. ह्या मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचं त्यांचं ना हरकत नाही आहे त्यांची. परंतु OBC आरक्षण आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही ठाम. क्युरिटी पिटिशनवर आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात. उद्या 24ला. ठीक आहे. आता ती काय निर्णय सुनावणी कशी ओपन कोर्टात आहे की हिअरिंग चेंबरमध्ये अनेक विषय आहेत त्याच्यात. उद्या बघूयात. कारण न्यायालयाच्या विषयावर बोलणं बरोबर नाही. मराठा समाजासोबत इतर समाजाचंही सर्वेक्षण व्हावं अशी मागणी केली जाते.
सगळ्या दुनियाचं करा, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याचं करू नका. फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, इथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. रात्री मी तेच सांगितलं, कारण 4:30 वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि 4:30 ते 5:45 वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते. त्यांच्याशी 5:45 वाजेपर्यंत चर्चा झाली. त्यामुळे त्यांनाही आम्ही तेच सांगितलं की 54 लाख नोंदी आहेत, त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश आला पाहिजे. यासाठी चर्चा झाली. आता गेलेत माघारी, सांगतो म्हणे, विचारतो सरकारला कोण आहे. अजून मैदानच परवानगी दिलेली नाही, आणखी आता 2 दिवसावर आले असं. आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे दादा, आम्ही अर्ज केलेला आहे. आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाहीत. सरकारनं मराठ्यांना विठीस धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायलाच पाहिजे. नाही दिली तरी मी बसणार आहे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी पण बसणार. शिष्टमंडळ परत कधी येणार आहे का? रात्री जे लोक आले होते त्यांनी काय निरोप दिला, नंतर कधी येतो, त्याच्यामध्ये कोण कोण होतं, त्यांची नावं सांगतात? विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते होते आणि 2 कलेक्टर होते वाटतं, बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सरकारच्या वतीनं आलेले होते ते, आणि ती चर्चा केली. परंतु चर्चा आपलीच जी आहे त्याच्यावर ठाम आहेत. आपण बदलणार नाहीत. आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो, त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यांचं काय म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो. म्हणजे मुख्यमंत्री साहेबाशी किंवा 2 उपमुख्यमंत्री साहेबाशी कोणाशी चर्चा करतात मला नाही माहीत, पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं. काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल, नाहीतर आम्ही मुंबईकडे निघालोतच. आज चर्चेची शक्यता आहे. आज चर्चेची मंत्री येत होते, तुम्हाला प्रस्ताव द्यायचे, चर्चा करायचे, मध्यस्थी करायचे. आता ते बाजूला राहतायत आणि अधिकाऱ्यांना पाठवतात. बोलायला जागा नाही ना हो. इकडं सगळा खरा कारभार आहे. हां, जेव येईल तेव साक्षीदार आहे. हां, त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी समाजाकडून आहे. हां, मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभावलं तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळे आता पलटून पाठवल्याशिवाय पर्याय नाही. आज शक्यता आहे का कोणी भेटायला येण्याची? काही तसं काले निरोप आलाय का? काही किंवा आज येते का नाही, पण ते मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं. आता येणार आहेत का नाही, फोन आला की मी आता तुम्हाला सांगितलंच म्हणून समजायचं. तुमच्यापासून काहीच लपून नाही आपलं. मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेचा आज 4था दिवस आहे आणि रांजणगाव येथून त्यांच्या पायी पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. आज दुपारी 12 पर्यंत ते असाच पायी प्रवास करतील, त्यानंतर वाहनाने पुढच्या मुक्कामाला मार्गस्थ होतील. खरं तर गेली 4 दिवसापासून सरकारकडून कुठल्याही प्रकारे बातचीत होत नाही असं म्हटलं जात होतं. मात्र आज छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त हे त्यांना पहाटे भेटण्यासाठी आल्याची माहिती खुद मनोज जरांगे यांनी दिलेली आहे. मात्र पुन्हा तीच चर्चा होत असून मनोज जरांगे हे 54 लाख ज्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना आणि सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र अगोदर वाटप करावं या मागणीवरती ठाम आहेत. आता दरमजल करत हे सगळं यात्रा मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
आपण बघू शकत असाल तर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक यामध्ये सहभागी झालेले आहेत. रांजणगावच नाही तर मराठवाडा आणि विदर्भातून आलेले हजारो आंदोलक या ठिकाणी काल रात्री मुक्कामाला या ठिकाणी आले होते. मजल धरमजल करत ही वाहनं जमेल त्या पद्धतीने मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागलेले आहेत. माझ्या मागे बघत असाल तर वाहनांच्या रांगा आहेत. काही वाहनं तर रात्रीच पुढे गेलेली आहेत. जमेल तशा पद्धतीने आपल्या पद्धतीने राहण्याची सोय हे आंदोलक करत आहेत. मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं हे आंदोलक पुढे एकत्रित येतील आणि कोट्यावधी मराठा समाज मुंबईमध्ये एकत्रित पाहायला मिळेल असं मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. आणि सरकारने तोडगा काढण्याची जबाबदारी आहे. अर्थात मनोज जरांगे यांनी यापूर्वीच आरक्षणाचा तोडगा काढण्याचा चेंडू सरकारच्याच कोर्टात पुन्हा पेलवलेला आहे. त्यामुळे इथून पुढची जबाबदारी सरकारची आहे. याशिवाय मनोज जरांगे हे मुंबई आंदोलनावरती ठाम झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या ठिकाणी आपण आंदोलनाला बसणार असल्याची माहिती दिली होती. सरकार दरबारी मात्र अद्यापपर्यंत कोणतीही परवानगी या आंदोलनासाठी मिळालेली नाहीये. अशा अवस्थेमध्ये मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि ते ठणकावून सांगत आहेत की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला जाणार. मैदान मिळो अथवा न मिळो त्या ठिकाणी आपण आंदोलन करणार असल्याचं ते सांगत आहेत. त्यामुळे सरकार समोर आता अडचणी वाढलेल्या आहेत. यावरचा तोडगा मार्ग काढणं आता खूप किचकट प्रश्न होतोय की काय अशी शक्यता आहे. कारण मुंबईच्या वेशीवर पोहोचायला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मनोज जरांगे यांचा ठरल्याप्रमाणे मुक्काम नियोजित ठिकाणी होऊ लागलेला आहे. हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं पुढच्या मार्गाला गर्दी एकत्रित होईल आणि आपण आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारवरती दबाव आणू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आरक्षणाचा तोडगा काढण्यासाठी सरकारला जाब विचारू अशाच प्रकारचा इशारा मनोज जरांगे आजही देत आहेत. अवघ्या 2 दिवसानंतर जेव्हा मुंबईमध्ये हे सगळं भगवं वादळ पोहोचेल तेव्हा सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये दखल घ्यावी लागेल असा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा आज 4थ्या दिवशी पुण्याच्या वेशीवर येऊन धडकत आहे. मनोज जरांगे यांनी जाहीरपणे सरकारला आता आव्हान दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये येणार असून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. खरं तर 2 दिवसानंतर मुंबईच्या वेशीवरती मनोज जरांगे पाटील यांची हे सगळी आंदोलन यात्रा पोहोचणार आहे. त्यामुळे सरकार समोर हे मोठं आव्हान असणार आहे की यावरती काय तोडगा काढायचा. आपण माझ्या मागे पाहत असाल तर हजारोंच्या संख्येनं आंदोलक रांजणगाव येथून सहभागी झालेले आहेत. तत्पूर्वी मराठवाडा आणि विदर्भातून हजारो वाहनं मुंबईच्या दिशेनं प्रवास करत असून लाखो आंदोलक या ठिकाणी सहभागी होऊन मुंबईमध्ये हा आकडा कोट्यावधींचा असेल असा दावा मनोज जरांगे यांनी केलेला आहे. आरक्षण पदयात्रेमध्ये ते सामील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. जरांगे पाटील कार दुर्लक्ष करताय मात्र आज शिष्टमंडळ येऊन भेटून गेलं मात्र सरकारमधली वरिष्ठ नेते मंडळी ही लोक काही तुमच्याशी संवाद साधताना दिसत नाहीयेत. साधतील कसं समाज एकत्र आहे.
त्यांचं म्हणणं होतं ते मोडून पडलेलं आहे. समाज एकत्र येत नाही, काय होत नाही. हे 4.5 महिन्यापासून ते बघतायत आता की समाज एकत्र आला आहे. आणि आताही मुंबईकडे निघालो तर करोडोच्या संख्येनं छोट्या छोट्या लेकरांसह माता मावल्या सगळ्या रस्त्यावर येऊन आशीर्वाद देत आहेत. आणि त्यांच्या तरीही लक्षात येईना की मराठा समाज आता किती ताकदीने एकवटला आहे. आपण हे आंदोलन आपण किती गांभीर्यानं घ्यायचं, किती गांभीर्यानं घ्यायचं आपण हे आंदोलन, हे त्यांच्या आणखीन लक्षात आहे. त्यांच्या एक लक्षात यायला पाहिजे, समाजात प्रचंड रोष होण्याच्या अगोदर आपण ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे. परंतु ते येत नाहीत, कारण यायला त्यांना बोलायला जागा नसेल. येऊन काय करायचं? बोललेलं तो आहेत, शब्द तर आपणच दिलेले. आता समाजापुढं चूक लक्षात आली. मी किती खोटं बोलले म्हणा तिकडं, तरी समाजाला सगळं माहिती आहे की खरं कोण आहे आणि काम कोण करत आहे. पण त्यांनी शहाणपण जर घेतलं तर बरं राहील. आता सारखं ते मराठा समाजाला वेड्यात काढणं, इथून पाठीमागं काढलं. आता मी वेड्यात फेड्यात निघून देत नसतो मराठ्याला. ते नाटकच नाही करायचे. आता मला समाज मोठा आहे, मला सत्ता सरकार मित्रत्व नाही करायचं. मला माझी जातीचं एकोपात टिकवायचं. हे आरक्षण जरी मिळालं तरी माझ्या जातीपुढं अनेक प्रश्न आहेत की जे त्यांना हमेशा त्रासदायक आहे. एकीकडे तुम्ही निर्वाणीचा इशारा दिलाय की हे अंतिम आंदोलन असेल, दुसरीकडे सरकारची मंडळी मुंबईत येऊ नका, गर्दी वाढेल म्हणतात आणि परवानगी देखील तुम्हाला मैदानाला मिळालेली नाही. आता हे कसं व्हायचं, कसं पुढचं? आता अंतिम टोकाचा इशारा दिल्यामुळंच तर माझा मायबाप समाजाचं लक्षात आलं, हे पोरगा हटणार नाही. याला आशीर्वाद भेटायला द्यायला आपण मुंबईला जाणारे तर सोबत चालले, पण जे जाणार नाही ते सगळेजण आपण आशीर्वाद द्यायला रस्त्यावर जाऊ, ते जे रस्त्याने चालला. म्हणून तर माझा मायबाप समाज धावून यायला लागला की शेवटचं टोकाचं आंदोलन केलं तर काही होऊ शकतं. सरकारनं, मी मरायला भेट नाही, सरकारने माझा बळी घेतला, बलिदान जरी घेतलं तरी मी द्यायला तयार आहे. पण मी आरक्षण घेतल्याशिवाय आता हटत नाही, कारण ते आरक्षण मिळवणं हेच माझं ध्येय आहे. आणि त्यांनी जर तसा काही प्रयोग केला बाबा मारण्या फिरण्याचा, तर महाराष्ट्रातला एक बी रस्ता राहणार नाही की ती वर्षानुवर्ष खुला नाही होणार. वर्षानुवर्ष हे बी चॅलेंज बघायचं असलं तर बघा म्हणा तुम्ही. कारण हे मराठी स्वतःच्या मुलासाठी एवढे ताकदीनं आता पेडले की त्यांना पक्ष भिक्ष नेते फिते काही दिसत नाही. आता पोरं दिसते, त्यांना मोठं करायचं. आणि आपलं काय चूक आहे, आपण काय चुकीचं पाऊल उचललं? या गोरगरिबांचा लेकरं मोठे झाले पाहिजे. याच्यात श्रीमंत मराठ्यांचाही फायदा आहे, याच्यात नोकरदार मराठ्यांचाही पोरांचा फायदा आहे, याच्यात शेतकरी कामगारांचा फायदा आहे, याच्यात हमाल मापाडी कोणीही असो त्यांचाही फायदा आहे. आणि शेतकरी मराठ्यांचा फायदा आहे, सामान्य मजुरांचा सुद्धा फायदा आहे. याच्यात सगळ्या वर्गाचा फायदा आहे. सगळ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत. म्हणून लोकांनी पण रस्त्यावर आम्ही ज्या चाललो आहे, कोणी ड्युट्या 1 दिवसासाठी सोडून दिल्या, कोणी व्यवसाय बंद ठेवलेत, पण भेटायला सगळे निघालेत. कारण हे प्रेम आहे समाजाचा, आशीर्वाद द्यायला यायले ते. हे जर सरकारला कळत नसेल, आता रात्रीचाच विषय घेतला, जरा पोलीस बांधवांच्या यंत्रणेला, पोलीस बांधवांना विचारून बघा म्हणा सरकारला, मराठा समाज किती ताकदीनं रस्त्यावरती रात्रंदिवस उभा आहे रस्त्यावर. कारण रस्ताच मोकळा नाही, इतक्या ताकदीने काहीच कळत नाही का यांना. मराठ्यांची दिशा कुंकडे, मराठ्यांचं वारं काय व्हायला लागलंय आता सध्या, आणि आपण काय करतोय एवढं पण कळत नाही. ते रात दिवस कोण थांबत नाही हो. लेकरं छोटे छोटे घेऊन मायला थांबायला लागल्यात रस्त्यावरती, हे तरी कळत नाही त्यांना. आता हे काय सगळा कामगार वर्ग आहे पुण्यातला, कळत नाही त्यांना हे काय परिस्थिती झाली. आणि तोडगा काढायचा नाही साहेब. जर काय असं सत्तेचे रग डोक्यात ठेवून जर काम करत असाल ना, तर हे सत्ता येत असते जात असती. कायमचा आयुष्यातून राजकीय सुपडा साफ करून टाकते मराठी, कायमचा. आणि काही कोणाला गालबोट लावायचा प्रयत्न केला, एखाद्या पोराला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, अख्खा महाराष्ट्रात मराठी दिसतात तुम्हाला रस्त्यावर. पण काही गट कारस्थान होऊ शकतं असे तुम्ही नेहमीच गेल्या काही दिवसापासून असे म्हणत आहात. काय होऊ शकतं बरं, असं का वाटतं तुम्हाला? वाटण्याचं कारण की आंतरवालीत काहीच चूक नसताना त्यांनी हा प्रयोग केलेला. त्याच्यामुळं आम्ही सावध आहे आणि माझा मराठा समाज सावध. मुंबईत जाणारा एकाही पोराला त्रास झाला तर महाराष्ट्रातला सगळा मराठा तुम्हाला रस्त्यावर दिसणार, सगळा मराठा. पाटील, तुम्ही मागे वळून कधी बघितलंय वाहनं संख्या ही सगळी? आता काही वृद्ध लोक सुद्धा तुमच्या येऊन भेटत होती. मराठवाड्याबाहेर हे आंदोलन फारसं तितकंसं वेग घेणार नाही, मोठं होणार नाही असा एक दावा केला जात होता.
हा सगळा प्रतिसाद कसा आहे मागचा हे तुम्ही मला सांगाल. त्याला ज्याला वाटत होतं त्याचा थोतारातच आणली मराठ्याने, जमून मागं पुढं सरकून टाकली. हा, तो म्हणतो ना महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही. अहो, आरक्षण असलेला मराठा नसलेला मराठा दोघांना एक होणं गरजेचं आहे. कारण प्रश्न इथं जातीचा, जातीच्या पोराचा. उद्या हा प्रश्न सोडून जर मराठा जातीवर काही वेळ आली तर अशीच दरी निर्माण राहील. बघा, मी एबीपी माझ्याशी बोलताना हे प्रामाणिकपणाने विधान करतोय आणि जबाबदारीनं करतोय. आरक्षण असलेला मराठा आणि आरक्षण नसलेला मराठा दोघं जर एकमेकाच्या मदतीला आता नाही आले तर पुढं चालून आरक्षण विषय सोडून अनेक प्रश्न आहेत. त्यावेळेस लोकात दरी जर निर्माण झाली ना तर एकत्रच होणार नाही कोणी. कारण ते म्हणते आमच्या टायमाला आले नव्हते, हे म्हणते आमच्या टायमाला नव्हते आले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एकच ठरवलं, आरक्षण असलं तरी चाला आणि नसणारी तर चाललेलेच. तर मला हीच एकजूट फुटू द्यायची नाही. आता आरक्षण नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण असलेल्या मराठ्याने ताकदीने येणं गरजेचं आहे. यावेळेस त्यांना मदत केली तर पुढचे अनेक संकटाचे प्रश्न आहेत. आपली जाती पेलू शकते आणि धुडकावून सुद्धा लावू शकते कसलं संकट आलं तरी एकजूट राहिल्याच्या नंतर. आणि हे समाजाच्या लक्षात आलं. हे जे राज्यातला प्रतिसाद आहे यासाठी की आरक्षण तर येईलच, परंतु आपली मराठा जात एकत्र राहिली पाहिजे. आपण एक संघ दिसू सगळे. ही गावागावातच जिल्ह्यात महाराष्ट्रात चर्चा आहे. जी सत्य ती मी आज पहिल्यांदा माझ्याशी बोलतोय. मग तो पश्चिम महाराष्ट्रातला मराठा असो, तो कोकणातला मराठा असो, तो मुंबईचा असो, तो खानदेशचा असो, तो विदर्भातला असो, सगळ्यांना असं वाटतं की आता ही संधी आपण साथ द्यायला लागणार आहे. शेवटी जात म्हणून आपल्याला उभा राहणार नाही. म्हणून मराठा समाज ताकदीने जात म्हणून या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिलाय. आणि इतका प्रतिसाद आहे की आम्हालाच 5-6 किलोमीटर चालायला लागतं आम्हाला, आणि 20 किलोमीटर मागं 20 का 22 किलोमीटर सांगते. सगळ्या गाड्या येतं. आज तर म्हणते 32 किलोमीटर झालंय. म्हणजे हे प्रतिसाद सरकारचं काय झोपी गेले का ते, त्यांना दिसत नाही की काय चाललं. आणि मीडियाच्या बांधव यांच्यासमोर खोटं नाटक बोलून नाही चालत. ते प्रत्यक्ष बघतात की काय प्रतिसाद आहे. आणखीन तर काहीच नाही. तुम्ही 26 तारखेला मुंबईत बघा. पाटील, देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथं खूप गैरसोय होऊ शकते, खूप गर्दी होऊ शकते. अशा वेळी मुंबईकरांनी साथ द्यावी यासाठी काही तुम्ही आवाहन करणार आहात का? त्यांच्या लेकराचा कल्याणाचं आम्ही काय वाईट करायला. त्यांनी वर्षानुवर्ष पण तिथं अडचणीचा खूप सामना करावा लागेल त्यांना. आता थोडंफार हे बघा, लेकरं मोठे करायचं म्हणल्यावर संघर्ष करावा लागणार. हे लोक गाऱ्या गुऱ्या थंड्या तिकडं लेकरं मोठे व्हावेत म्हणून आलेत. उलट त्यांनी तांब्या भरून पाणी द्यावं पोरांना ही अपेक्षा आम्हाला. कारण त्यांनी तरी किती दिवस आता तिथं कामं करायची. त्यांचे लेकरं मोठमोठे अधिकारी झाले पाहिजेत. त्यांनी किती दिवस व्यवसाय करायचा शहरात, किती दिवस हमाल्या करायच्या त्यांनी, किती दिवस त्यांनी कामगार म्हणून काम करायचं. कधीतरी त्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजे हे त्यांचं स्वप्न. हा लढा त्यांच्यासाठी. किती दिवस त्यांनी डबेवाले म्हणून काम करायचं, किती दिवस माथाडी कामगार म्हणून काम करायचं, किती दिवस त्यांनी छोट्या छोट्या नोकऱ्या करायच्या, छोटे छोटे व्यवसाय करायचे. त्यांचं लेकर अधिकारी झाले तर तेही सुखात राहील त्यांचं कुटुंब. ते कधी नोकऱ्याला लागले, मोठमोठ्या शिक्षण घेतले तर हा प्रामाणिक येतोय. हा थोडा त्रास होईल हे, परंतु थोडा समाजासाठी जर सहन केला तर तुमच्याही लेकराचं कल्याण होणार आहे. आणि सगळ्या जाती धर्माच्या मुंबईतील बांधवांना माझी विनंती आहे की मायबापा एवढ्या वेळेस सगळे एकत्र आहे. ही संधी आहे आणि या संधीचं सगळेजण सोनं करू लागा आम्हाला. कारण इतर समाजाचे बांधवसुद्धा ताकदीनं मदतीनं येणार आहेत मुंबईतले. असे आम्हाला खूप असे त्यांचे पत्र 20 जानेवारीची घोषणा झाल्यापासून आले की आम्ही सोबत आहेत तुमच्या. मुंबईत आम्ही जितकी आम्हाला सेवा करता येईल त्यापेक्षा जास्तीची आम्ही सेवा करू. सगळा समाज उतारला सगळा, पण सरकार जागं होत नाही. सगळा कार्यक्रम उलटा सुलटा झाल्यावर जागे होते, तेव्हा मी काय करू. देशाची आर्थिक राजधानी आहे, काही उपद्रवी मूल्य सुद्धा त्याच्यात घुसू शकतात. काही अनावधानाने म्हणा किंवा काही इतर गोष्टींचा सुद्धा काही कट कारस्थान होऊ शकतात. काही गोंधळ उद्भवला, काही वाईट परिस्थिती झाली तर मग आता ह्याला कोणाला जबाबदार? उपद्रव मूल्य फल्ले काही घुसत नाही. ते काय घुसभर म्हणा, ते कोणचा मूल्य आहे काय घुसतोय तो उपद्रव आहे. आम्ही इकडं सावधच आहेत ना. आला की उचलून गाडीतच फेकणार त्याला पोलिसांची. उपद्रव नाही, भीतर नाही, काही नाही. गप राहायचं त्यांनी आपल्या तिकडे हिशोबाने. इकडं याला चांडात या आग्या मावळात यायचंच नाही त्यांनी. या आग्या मावळा शहाणं नाही, खेड्यापाड्यातलं एक कांदा एका बक्कीत फोडीत असते ती. त्यांनी इकडे यायचंच नाही आमच्या लफड्यात. त्यांनी तिकडे उद्योग बघायचा. आमच्या एरियात काहीच होणार नाही. हे आमच्या मराठ्यांना शब्दच दिलेला आहे आणि सगळे स्वयंसेवक म्हणून काम करताय मराठी. काही अडचण येणार नाही, कुठं काय नाही. शांततेत आमरण उपोषण माझ्यासह माझा मराठा समाज करणार. सरकारला काही त्रास होणार नाही. पाटील, पुन्हा तेच की आता तिसऱ्यांदा उपोषणाची वेळ येईल तुमच्यावर? नाही, त्याला नाविलाज. माझ्या समाजासाठी आम्ही माझ्या जीवाची पर्वा करत नाही. मी मरायला सुद्धा देत नाही आणि बेणार सुद्धा नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मी आता मुंबई नाही सोडत.
आपण पाहिलं की मनोज जरांगे हे पुन्हा एकदा ठामपणे सांगत आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय मी आता मागे हटणार नाही. अर्थात मुंबईच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरूच आहे.
नीचे करने तू जरा, अरे नीचे करने तो जगह दे मेरा बोलती है क्या? अरे नहीं ये मागे जा रहे कैमरे ये भाई थोड़ा नीचे ले तू बस क्या सुशांत मागे घेणार भैया साकडं घातलं नाही बाप्पाकडं एवढे एकच साकडं घातलं, आता जास्तीचं नाही घातले. आता बाप्पाकडं एकच मागणं केलं, ह्यांना सद्बुद्धी द्या. आलो जवळ आले ठेप्याला आले नाही त्या सद्बुद्धी आम्हीच देणार आहेत. मग त्यांना पाटील 2 दिवस राहिलेत मुंबईच्या विश्वर पोहोचायला, जाणार तरी पण 2 दिवस राहू किंवा 1 घंटा राहू. आता मग सुट्टी नाही, 7 महिन्याचा वेळ दिलेला आहे. आता आरक्षण पाहिजे. आमच्या ज्या मराठा समाजाच्या लेकराच्या हिताच्या मागण्या त्या पाहिजे, त्याशिवाय माघार नाही. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघालो. बाप्पाने जरी त्यांना सद्बुद्धी दिली तरी ते ऐकायचे नाहीत, कारण खोड असती. शेवटी तिला नावेलं ती खोड आम्हीच नीट करणार आहेत. सदावर्ती यांनी याचिका दाखल केली आहे, करू द्या. छत्रपति संभाजी महाराज के लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. एक मराठा तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. पुढे घ्यायला मागे घ्या. मोटरसायकल थांबलेलं मोटरसायकल पुढे चालवा.
गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. त्यांचा दिनक्रम कसा असतो हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर आता ते प्रवास करतायत, मात्र प्रवास करता करताच ठेसा आणि पोळी हे त्यांचं दुपारचं जेवण आहे आणि ते या ठिकाणी अशाच पद्धतीने लोकांना अभिवादन करत वेळ वाया जाऊ नये म्हणून अशा प्रकारचं जेवण ते करत असतात. आता आपण पाहिलेलं आहे. खरं तर तुम्हाला जेवताना त्रास द्यायची इच्छा नाही आहे, परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत हा तुमचा संघर्ष पोचावा म्हणून तुम्हाला विचारतोय, तुमचा दिनक्रम कसा असतो? दिनक्रम मला दिनक्रमच नाही, कवा खाईल नाही, महाभारतात नाही. मी पाठ खातो, सकाळी तसंच उठतो पळतो. आता समाजाच्या बांधवानं रस्त्यात जेवायला केलं, मला चांगलं आहे म्हणलं आणा इकडं. गेलं काय तुम्ही चालता तर गाडी तरी खातो, रूममध्ये आटलं तरी खातो वेळ मिळाला तर. पण या 5-7 दिवसापासून वेळ नाही मिळत. हाच ठेसा भाकरी जो आहे ते मराठा समाजाच्या कष्टकऱ्याचं अन्न आहे. खरं तर हे ठेसा आणि भाकरी, ही ठेसा भाकरी आपल्या समोर आल्यानंतर काय दिवस आठवतात? खऱ्या शेतकरी बापाचे दिवस आठवते. बापाचे दिवस आठवते. याच्यात लय सुख आहे, ज्याला कळतं त्यालाच कळतं. याच्यात लय सुख आहे. बरं, पण काय दिवस जुने कसे आठवले? आम्ही शेतात आज आज तुमच्या सोबत समाज आहे, आज एवढे लोक मागे आहेत. कधी काळी बांधावर बसून हे खाल्लं असेल. पाऊस पडल्या दिवस आठवते. पाऊस जर पडला ना, बांधावर बसायचं, सगळीकडे सगळा चिखल आहे आणि त्या चिखलात बांधावर बसायचं, दगडावर बसायचं आणि याचा ठेचा आणि भाकर खायची. ते आठवले मला दिवस. दादा, दिनक्रम असाच असतो? दिनक्रम दररोजचा असंच असतो सर, बिलकुल नाही. याच्यामध्ये काही बदल नाही. दिवसांदिवस माणसं वाढत चाललेली आहेत. मिळालं तर खायचं का? मिळवलं तर शेवट मग कुठेतरी करावं लागणार आहे, कुठेतरी त्याला पर्यायच नाही. सरकार आहे, सरकारची भूमिका काय आणखीन अद्याप कळायला तयार नाही. त्याच्यामुळे दादा ते प्रयत्न, आम्ही तर मुंबईला जाणार आहे 100%. भेटलं तर त्यांचं स्वागत आहे, आम्ही ते आमच्या स्वागताला आहेत, प्रक्रियेमध्ये आहेत ते. पुन्हा एकदा आपण पाहतोय की कसा प्रतिसाद मिळतोय. म्हणजे एका हातात भाकरी आहे, दुसऱ्या हातामध्ये खरं तर लोकांना ओवाळणी करतात आणि जी हातातली भाकरी आहे ना, तीच भाकरी सर्वसामान्य मराठ्यांना मिळावी, म्हणजे हक्काची भाकरी मिळावी म्हणून खरं तर हे आंदोलन आहे. आणि या आंदोलनासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि सामान्य लोक या ठिकाणी लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा पाटील, या भाकरीसाठी सगळं चाललंय. लेकराला मराठ्यांच्या आयुष्याची भाकरी मिळाली पाहिजे आणि आमचे गोरगरिबांचे लेकरं मोठे झाले पाहिजे, यासाठी हा संघर्ष आहे. बघा एवढे लेकरं सुद्धा आज याच्यात यायले. सरकारला थोडी तरी मनाची नाही तर कशाची तरी वाटली पाहिजे. हे छोटे छोटे लेकरं सुद्धा बरं, आता पुढचा लढा काय? आरक्षित तर मागं येत नाही मी आता, आणि हटत सुद्धा नाही आणि हटणार बी नाही, हटणार सुद्धा नाही. काही झालं तर नाही हटणार. ही अशा प्रकारची ठेसा आणि पोळी खाऊन हा लढा सुरू आहे. अनेक लोक अशाच प्रकारचे दिवस या ठिकाणी ठेसा भाकरीनं त्यांचं सुरुवात होते आणि हेच यांचं खरं तर सर्वांचं पाठबळ आहे. आणि त्या पाठबळामुळेच आणि आपल्या लेकरांना म्हणजे मराठा समाजातील गोरगरीब मुलांना त्यांच्या भविष्याची भाकरी मिळावी म्हणून हा लढा या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. माझे आहेत
ह्याच्यातले देतो ना तुम्हाला, ह्याच्यातले देतो. बसता येईल का नाही माहित नाही मला. बसायचंय का? जरांगे पाटील यांचा जो आरक्षणाचा दौरा आहे तो आता काही वेळातच पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होतो आहे. आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत. पाटील, हा एवढा प्रतिसाद मिळेल असं अपेक्षित होतं का? होतं, पण आत्ता नव्हतं. मुंबईत गेल्यावर होतं. मुंबईत गेल्यावर 2-2.5 करोड मराठा समाज 100% मुंबईत येणार याची खात्री 100% होते. कारण माझा मायबाप मराठ्याने जर एकदा शब्द दिला ते हटतच नाहीत. आणि मराठी बघा तुम्ही मुंबईत शक्तीच दाखवणार आहेत. 26 तारखेला मराठी शक्ती दाखवणार म्हणजे दाखवणार. इतक्या ताकदीने या जगात आणि या देशात इतक्या ताकदीनं कुठलाच समाज जमला नसेल. ही ताकदीनं धडक मराठी मारणार आहेत. आणि मराठ्यांची एकजूट बघून अंगातला रक्त सुद्धा प्रत्येक घरातल्या माणसाचं सळसळ करणार एवढ्या ताकदीनं मराठी एकत्र येणार आहे. आता एक ॲम्ब्युलन्स आली, असे सगळे अडथळे हे सगळे स्वयंसेवक कसे दूर करतात किंवा ॲम्ब्युलन्सला वाट कशी करून देतात? आता तुम्ही बघितलं ना, तातडीनं सगळ्या गाड्या बाजूला काढतात पोर. ॲम्ब्युलन्सला अडचण येऊ देत नाहीत. पुढे ट्रॉफिक जाम व्हायचा अंदाज दिसला तर ताबडतोब पोरं लगेच ट्रॉफिक जाम करतात. आता बघा तुम्ही 2 किलोमीटरवर सुद्धा पुढे बी लोक आहेत आणि माग चांगले 20 किलोमीटर असेल. ही एवढी तुफान प्रतिसाद मराठ्यांनी ताकदीने यासाठी दिला की पोरांना न्याय मिळाला. आणि मी काय वाईट करतोय? मी काय वाईट करत नाही. 7 महिने या समाजाला विचारून सरकारला वेळ दिलाय. 54 लाख नोंदी मिळाल्या. तुम्ही प्रमाणपत्र देत नाहीत. या परिवारांना प्रमाणपत्र देत नाहीत. तुम्ही अध्यादेश काढायचा आहे तोही चुकीचा काढताय सगळ्या सोयऱ्यांचा. त्यामुळं मी समाजाच्या बाजूने आहे. मी समाजाच्या बाजूने आहे. मी सरकारच्या बाजूने राहणार नाही. मला माझ्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय पाहिजे, त्याशिवाय मी हटत नाही. सरकारने आपल्याशी बोलणं बंद केलं होतं अशा बातम्या आल्या होत्या. आता सरकार आपल्याशी बोलतंय का आणि काय बोलणं सुरू आहे? त्यांनी बोलणं बंद केलं तर आम्हीही केलं. जाय तिकडं, मग आमचं काय गुतलं नाही. मग म्हणजे आम्ही हमेशाच गोडीची भाषा घ्यायची. आम्ही हमेशाच सूत जुळलं पाहिजे ही भावना घ्यायची. आणि तुम्ही उडून लावायचं. मग आम्ही बी आंदोलक आहेत. मग मराठी आहेत शेवटी. आम्ही पण नाही बोलायचं आम्हाला बी. मग तुम्ही तसं ठरवतात म्हणल्यावर आम्हाला ठरवता येतं ना. पण ते काय सुरू आहे? आता आलते रात्री विभागीय आयुक्त साहेब सरकारच्या वतीनं चर्चा करण्याचं. आम्ही सांगितलं आमचं मत जे आहे ते 54 लाख नोंदी द्या, परिवारांच्या पण द्या आणि अध्यादेश काढा. त्यासोबत आणखीन 2-4 मराठा समाजाच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्याही त्यांना आम्ही सांगितलं. काय शब्दावर आडलंय आता नवीन अध्यादेशात? अध्यादेश हा नंतरचा विषय. अगोदर 54 लाख नोंदी दिल्या तर त्या अध्यादेशाचा उपयोग होत नाही. काय त्या अध्यादेशाला अर्थ आहे? काहीच अर्थ नाही त्या अध्यादेशात. मुंबईमध्ये आपल्याला अजूनही परवानगी नाही आहे म्हणजे उपोषण करण्याची? आम्ही कायद्याचा सन्मान राखून अर्ज केला. आम्ही करतोय आमरण उपोषण. आम्ही करतोय आमरण उपोषण. शांततेचं आमरण उपोषण आहे. आणि आमरण उपोषण करायला देशात कुणी रोखू शकत नाही. माझा समाजही आमरण उपोषणच करतोय. आणि तुम्ही जर त्याला परवानगी देत नसाल तर हे सरकारची सगळ्यात मोठी नाचक्की आहे आणि अपयशुद्धा आहे की शांततेच्या मार्गाला जर तुम्ही परवानगी नाकारणार असाल तर मी मात्र जाऊन बसणार आहे. कारण कायदेशीर करतो, लोकशाहीच्या माध्यमात करतो. परवानगी दिली तरी बसणार आहे, नाही दिली तरी मी बसणार आहे. बरं, आता पुन्हा हे जे शिष्टमंडळ जे गेलंय तुमच्याकडनं पहाटे भेटून ते परत कधी येणार आहे? त्यांना सवड मिळेल तेव्हा येते. मग आज संध्याकाळी येते किंवा उद्या येते. त्यांना सवड मिळाली ती येते. आज संध्याकाळी उद्या आपली भेट होणार आहे पुन्हा? तुमची ना आमची नाही, शिष्टमंडळाची ना. त्यांच्यावर आहे ना. आम्ही तर रस्त्याने चाललो. आम्ही भेटायला काय, आम्ही दरवाजे उघडे ठेवलेत. या, पण आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहे. पण जे मी मगाशी तुम्हाला विचारलं, तुम्हाला अजूनही परवानगी नाही. जर परवानगी नाही मिळाली तर तुमचा पुढची मार्ग काय आहे? जाऊन बसणार?
सवालच नाही, आपण बोललो की करतोच, बसणारच. काय लोकशाहीत अधिकार नाही का आम्हाला? आमचं राज्य आहे, आमची मुंबई आहे, आणि त्याच्यात आम्ही आमरण उपोषण नाही करायचे का? दादागिरी लावली का? कसं काय बसायचं नाही? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालंय? टाईम नाही त्यांना ना, टाईम नाही, गडबडीत आहेत, बिझी आहेत, कामात आहेत, त्यामुळे त्यांना गडबडीत असतात ते कवा बी. मोठे माणसं आहेत, त्यांना गोरगरीब मराठ्यांचे काय आवश्यक, कामात असतात, खूप ताकदवर नेते, मोठे नेते आहेत ते, आपल्यासारख्याला कशाला लक्ष देते? त्यांना खूप कामं असतात, बिझी येते. हे काम म्हणजे काय चिल्लर आहे, यांना काय त्यांना ध्यान द्यायचं नाही याचं. मराठी किती घेतो महाराष्ट्र, एवढी शिकत, त्याच्यामुळे त्यांना काय गरज नाही त्यांची, त्यांना दुसऱ्याची गरज आहे. हिंड गळ्यात हात टाकून त्यांच्या, मग मराठी किती आहेत. तुम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी तुम्ही सरकार डाव टाकता असं नेहमी म्हणता, यावेळी काय टाकलेत का डाव? टाकलेत पण गप बसले टाकणारे, टाकलेत पण टाकणारे गप बसलेत, टाकलेत पण टाकणारे गप बसलेत. त्याच्यामुळं ते परत वळवळ करायला लागल्यावर परत बघू. आणि मी कुठं भेटतोय? मी मरायला भेट नाही, कायलाच भेट नाही. काय करून करतील? शेवटचा एकच पर्याय त्यांच्यापाशी, मला गोळ्या घालणे, दुसरा काय पर्याय? आणि मला गोळ्या घातल्यावर आजच APP माझाच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला, मी कधी उकल केली नव्हती पण तरी करतो. वर्ष या राज्यातलं आंदोलन बंद नाही होणार. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यावर फक्त मराठाच दिसेल तुम्हाला, फक्त मराठाच दिसेल, दुसरा कोणी दिसणार. इतक्या ताकदीनं मराठी येणार आहेत रस्त्यावर. मुंबईत येणारच. आता आपण पाहतोय की रस्त्यावर जागोजागी त्यांचा कशा पद्धतीनं सत्कार केला जातो, ज्यामध्ये थोडंसं बारकाईने जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या कपाळावरचा जो गंध आहे त्या कपाळावरच्या गंधावर मराठा या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं महिला आणि इतर जी मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत, त्यांची जरांगे पाटील यांना भेटण्याची धडपड, त्यांना कुंकू लावण्याची धडपड आणि हे सगळी आपल्याला पाहायला मिळते. आणि बहुतेक ठिकाणी अशाच प्रकारचा सत्कार त्यांचा होत असतो. मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि बहुसंख्येनं लोक या ठिकाणी रस्त्यानं त्यांच्या या रॅलीचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला, त्यांनी असं म्हटलंय की सरकारला माझ्यावर गोळ्या घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं त्यांनी केलं तर कायमस्वरूपी हे आंदोलन या ठिकाणी राहील. प्रश्न असा आहे, मला सांगा की तुम्हाला असं का वाटतं की सरकार गोळ्या घालेल किंवा गोळ्या घालण्याशिवाय पर्याय नाही? मग नोंदी सापडलेला सुखच का देत नाही? जेव्हा अन्याय कशामुळं माझ्या मराठा समाजाचा लेकराव? काय कारण? आम्ही जर आज मोठेपणाची भूमिका घेतली असती, रस्ता द्या त्यांना, रस्ता द्या त्यांना, रस्ता द्या त्यांना, अगोदर रस्ता द्या. ते लेकराला बघा आधी, ते लेकरं बघा, त्यांना रस्ता द्या. कारण जर नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या तरी तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर हा नाही ना दादा, कोणाला कळत नाही. एवढे अडाणी लोक नाही राहिले आजकाल, एवढे अडाणी लोक आजकाल नाही राहिले. आता एवढे अडाणी लोक नाही राहिले आजकाल. लोकांना लक्षात येते आता मराठ्यांना आपला गेम कोण करायला लागले. आणि तुम्ही जर अन्याय करत असाल तर हे साधी सोपी गोष्ट नाही आहे. आपण पाहतोय की हे सगळे प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. आणि आत्ता ही सगळी मंडळी जी आहे जागोजागी या ठिकाणी त्याच्या नाश्त्याची देखील व्यवस्था करते. आणि अशा पद्धतीने त्यांना देखील नाश्ता आणून दिला जातो. पोहे या ठिकाणी केलेत, पोह्यांचा आस्वाद ते या ठिकाणी घेत आहेत. तुमचं जेवण असंच? सकाळी उठालो उशीर झाला, पाहुणे 6 वाजता बैठक चालली, ते आयुक्त साहेब आले होते. जेवलो, मग झोपलो, आणि मग जेवायला झाला उशीर, जेवायला उशीर झाला, जेवलोच नाही तर निघालो. आता दिसले पोहे सगळेच खाते, मी खातो, त्यात काय. ते तुम्ही सगळ्या तयारीने सामान आणलं पण ते उघडायची वेळ नाही आली. समाज पेटला तेवढा,
समाज जागा झाला त्याला एका बी लेकरू पैसे मरू द्या ना. आणि मी जशी माझ्या गावाची शिव सोडली तसं मराठा समाजाने वय केलं. हे लेकरू एकदा जर बोललं तर तोच करतंय. आरपारची लढाई खेळायचं म्हणतंय. आपली शिव सोडली. प्रत्येक जिल्ह्यातले लोक लाखानं रस्त्यावर यायला लागलेत, लाखाने. नाही असा त्यांचं भोजन सुद्धा रस्त्यावरच होतं, म्हणजे जे मिळेल ते खायचं आणि पुढे जायचं. जे मराठा समाज खातो तेच आपण खायचं आणि पुढे जायचं. आणि या साधेपणामुळे त्यांच्यावरती लोकांचा विश्वास बसत गेला. आता आज हा जो त्यांच्या मुंबई जे मार्गस्थ झालेले आहेत ते आज पुण्यामध्ये मुक्कामी असतील. सरकार पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. विभागीय आयुक्त यांनी पुढाकार घेतलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जनसमुदाय पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या रॅलीमध्ये, या यात्रेमध्ये सहभागी झाला आहे. आरक्षण घेण्यासाठी मुंबईकडं सर्वांनी कूच केलेली आहे. आणि दिवसेंदिवस या यात्रेचा जो प्रतिसाद आहे तो वाढत चालला आहे. मात्र त्यांनी एक अत्यंत गंभीररित्या असं म्हटलंय की सरकारला आता गोळ्या घालण्याशिवाय, म्हणजे त्यांच्यावर गोळ्या घातल्याशिवाय पर्याय नाही, ते तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. मी सध्या आहे मराठा आरक्षणासाठी जी मुंबईला रॅली निघाली आहे त्या रॅलीमध्ये. मनोज जरांगे पाटील या रॅलीचं नेतृत्व करतायत. आणि आजही आपण पाहिलं तर हजारोंच्या जनसमुदाय या रॅलीला प्रत्येक ठेप्यावरती, प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. लोक आत्ता जर आपण पाहिलं, हे छोटंसं दृश्य मी तुम्हाला रॅलीतलं दाखवतो. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तिच्या हातात हात या ठिकाणी जो मनोज जरांगे पाटलांनी दिला, तर तिच्या चेहऱ्याचा आनंद पहा. आणि एकच आहे, या सगळ्याच्या लेकरांच्या उद्याच्या भविष्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन. मी पुन्हा एकदा कॅमेरामनला विनंती करतो की हे सगळं दृश्य त्यांनी या ठिकाणी दाखवावं. हे रस्त्यावरचं दृश्य आहे. गावागावामध्ये अशा पद्धतीचे लोक या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीन एक दृश्य बघा. हा मुलगा, छोटासा मुलगा या ठिकाणी हात मिळवण्यासाठी त्यांच्या धडपड करतोय. त्याचे वडील या ठिकाणी धडपड करतायत, कारण त्यांना विश्वास आहे की हे जे लोक आहेत ते त्यांना विश्वास आहे की मनोज जरांगे पाटील हेच या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळवून देऊ शकतात. हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ठिकाणी अशा महिला त्यांची ओवाळणी करतात, कृतज्ञता व्यक्त करतात की हा गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन हा योद्धा निघालेला आहे. आणि त्या योद्ध्याला एक डोळे भरून पाहावं यासाठीची ही धडपड आपल्याला पाहायला मिळते आहे. आणखीन या ठिकाणी एक दृश्य दाखवतो. एका या चहू बाजूने बघा, सर्व या ठिकाणी गर्दी आहे. तो छोटासा मुलगा टोपी घातलेला बघा, त्याचा हात आणि त्याचा जो आनंद आहे तो या ठिकाणी पहा. लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील हे जर दूरवर असतील तर पळत पळत लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना भेटण्यासाठीची त्यांची धडपड निश्चित असते. आत्ता हे पुन्हा एकदा दृश्य दाखवतो. वयोवृद्ध महिला असतील, त्याचबरोबर सर्वसामान्य महिला असतील, आपल्या लेकराचं भविष्य ज्या व्यक्तीनं आपल्या खांद्यावरती घेतला आहे ती धुरा तो खांद्यावरती वाहतोय. या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. इथे आजी आपल्याला पाहायला मिळते आहेत. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. आणि या आनंदावरनं या गोरगरीब लोकांचा किती विश्वास जरांगे पाटलावरती आहे हे यावरनं सिद्ध होतं. एबीपी माझाच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं पाहायला मिळत आहे. सोबतच एक मराठा लाख मराठांच्या घोषणा देखील आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. आणि मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. हा एक भली मोठी प्रतिमा त्यांच्या मागे उभी आहे आणि पुढे हा योद्धा चाललाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी घेऊन पुढे निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे.
आणि गर्दीमध्ये लोक त्यांना भेटण्यासाठीची कसरत या ठिकाणी करत आहेत. आता प्रत्येकाला भेटता येणं शक्य नाही आहे त्यांना, पण जेवढ्यांना लोकांना जमेल तेवढ्यांना भेटण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करत असतात. आपल्यासोबत काही त्यांचे सहकारी आहेत, आपण सुरुवातीला त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांचा एकंदरीत अनुभव या ठिकाणी आपण विचारूयात. काय अनुभव आहे तुमचा या रॅलीतला? या रॅलीत प्रचंड उत्साह आहे लोकांचा. लोक येण्यासाठी म्हणजे मुंबईकडे कधी येऊ कधी नाही. आणि झोप फक्त 3 तास मिळत असताना देखील लोक जे सोबतचे आहेत हे प्रचंड उत्साहामध्ये मुंबईकडे रवाना होत आहेत. दादांसाठी कुठल्याही श्रम घेण्याची तयारी त्यांची आहे. मराठा आरक्षण मिळवायचंच ही एकमेव ऊर्जा मनात घेऊन सर्व मराठा बांधव मुंबईकडे निघालेला आहे. कसा उत्साह आहे? कसा उत्साह आहे? एकदम उत्साह, एकदम प्रतिसाद आहे आम्हाला. मुंबईवाले वाट पाहतात. मुंबई म्हणजे आज ज्या दिवशी आरक्षण भेटन त्या दिवशी जल्लोष इतका मोठा राहील, ना भूतो ना भविष्य. त्याच्यामुळं आम्हाला इतका आनंद आहे. आज आम्ही दादा संघ 6 वाजता जागा असतो. 6 वाजता रात्री 6 वाजता झोपलोत आम्ही. सगळं रॅली ते संपल्यानंतर सकाळी 6 वाजता झोपलोत. त्यानंतर आम्ही 8 वाजता लगेच उठलो. आपल्यासोबत त्यांच्या सावलीप्रमाणे असलेले सरपंच आहेत ज्यांच्या हातात हे फेसबुकचं लाईव्ह आहे आणि ते सातत्यानं लाईव्ह करत असतात. काय प्रतिसाद आहे तुमच्या फेसबुक लाईव्हवर? आता सध्या जे पाटलाचं अकाउंट आहे फेसबुक लाईव्ह त्याच्यावरती दुबईहून कमेंट आहे. आम्ही दुबईहून आपलं जे काही लाईव्ह जे सुरू आहे ते पाहतोय. आंदोलनात आम्ही सहभागी नाही होऊ शकत, पण आम्ही लाईव्ह मधून आम्हाला जे काही सुरू आहे ते सगळं लाईव्ह मधून कळलं जात आहे. पाटील, एबीपी माझाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. एवढा प्रतिसाद मिळेल असं कधी वाटलं होतं का? हो, 14 तारखेला कार्यक्रमाला हाक दिली मराठा एकवटला. त्यामुळं आता बघा कामगार लोक सुद्धा एकवटलेत. हे सुद्धा सरकारला जागा होण्यासाठी गरजेचं आहे. कशाचं काय या सगळ्या नर्सेस आहेत. आता आपण पाहतोय की त्या त्यांची ओवाळणी करतात. प्रत्येकाचा विश्वास आहे की पाटील हे आरक्षणाचा मुद्दा घेऊन निघालेले आहेत आणि हेच या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात अशा प्रकारचा विश्वास आहे. चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या भाव या ठिकाणी तेच सांगतात. काय भावना आहे या लोकांची? भयानक आहे. हे शब्दात म्हणणं अवघड आहे दादा. बोलायला भाषण करायला सोपं असतं, पण हे वेदना आहे. हे लोक आले म्हणजे काही काम नाही आहे ना, काम नाही काय म्हणून नाही आलं. ही वेदना आहे, लय भयानक आहे. याचा स्फोट भयानक असणार, कारण ही खूप वर्षाचं आणि खूप पिढ्याची. बघा ताई कशी पळत आली. हे सोपं नाही, हे सोपं नाही. हे खूप वर्षाची पिढ्याची खतखत आहे. ते आता इमानदारीमुळे बाहेर पडले. हे सगळं तुम्हाला अश्रू आणण्यासारखं आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू आहे. काय असतं माहिती आहे का, आंदोलन करणं, वेटीस धरणं हा भाग वेगळा आहे. समाज उठवणं, अमुक करणं हा भाग एकदम वेगळा आहे. परंतु ज्यावेळेस समाजाच्या हृदयातली भावना बाहेर येते ना, त्यावेळेस तिथं सगळे बंधनं तोडलेले असते. नाता फिता चट आणि राजकारण तर हा लय दूरचा विषय. ते सुद्धा तोडायची तयारी, समाजाचे नातं तोडण्याची. तर सत्तान फेत्तान पक्ष हे तर कवाच उधळून लावले लोकांनी, कवाच. तुम्ही गेली कित्येक दिवस घराचा उंबरा चढलेला नाही आहात, घरात तुम्ही प्रवेश केलेला नाही आहे. हे लोक सुद्धा आता घरात राहायला तयार नाही. मला काय कमी केलं माझ्या समाजाने, म्हणून तर मला कशाची गरज नाही. ना पदाची गरज आहे ना पैशाची गरज आहे. हेच पद आहे माझं. याला नशीब लागतं असलं पद मिळवायला. मी नशिबाने आहे. माझ्या वाट्याला एवढं वैभव आलं प्रेमाचं. आईबापाची सुद्धा आठवण येऊ देत नाहीत. काल त्या सुपा गावात सगळ्या माता मावल्या एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी माझं त्या तशी ओवाळणी केली, पदरानं करतात दृष्ट काढली. काय मला मायबापाची माझ्या आठवण येऊ दिली समाजाने? नाही येऊ दिली. हा विश्वास कुठून कमवलात तुम्ही? या लोकांचा एवढा विश्वास कुठून कमवलात? नाही, मी करत गेलो आणि समाजाने विश्वास ठेवला. मी विश्वास संपादन करण्यासाठी काम नाही केलं.
मी समाजासाठी प्रामाणिकपणानं करत राहिलो आणि ते काम करत असताना मी समाजाला धोका नाही दिला, दगा पाडला. त्यामुळं समाजाच्या लक्षात आलं इतकं वर्ष झालं इलेक्शन लढतंय, आपल्या लेकरासाठी लढतंय, आपल्या लेकरांसाठी लढतंय. मग हे समाज पाठीशी झाला. 1 मिनिटात समाज पाठीशी झाला. 1 मिनिटात समाज पाठीशी होऊन आला. हा प्रतिसाद बघा. हे फेसबुक लाईव्हवर तुम्ही एबीपी माझाच्या दृश्य पाहतात. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत या प्रतिसादाची, सामान्य लोकांना दाखवलेल्या विश्वासाची. मनोज जरांगे पाटील हे गाडीवरती उभा राहिलेत. भला मोठा हार त्यांना या ठिकाणी घातलाय आणि समाजाला अभिवादन करत ते या ठिकाणी पुढे सरसावलेले आहेत. आणि हा विश्वास त्यांचा जो त्यांनी कमवलेला आहे तो त्यांच्या केवळ प्रामाणिकपणामुळे त्यांनी कमवलेला आहे. आणि आपण एक शेवटचा प्रश्न विचारूयात, कारण लोकांना खूप अडचण होते आहे आमच्या या लाईव्हची. आपण त्यामध्ये थांबूया. फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो, मुंबईमधून काय अपेक्षित आहे आणि सरकारला काय सांगा? मराठा आरक्षणच घेणार, सुट्टीच नाही. त्याशिवाय सुट्टीच नाही. 7 ते 8 घंटे उलटून गेलेत, गाडीच पुढे जाणार. सरकारला झोप लागली का? इतकं निर्दयपणाचं सरकार असतं का कुठे? झोप सुद्धा लागला. लोक गाडी सुद्धा मुंबईकडे पुढे जाऊ देणार. आणि हे जर मुंबईत आले तर मुंबईचं काय करतील या सरकारचं? थोडी तरी जाण असली पाहिजे हो सरकार चालवताना. मायबापाची भूमिका पार पाडायची, पालकत्व आपल्या खांद्यावर घ्यायचे आणि लोकांना वेटीस धरायची. जनता कशाला जमली? या लोकांची काय चूक आहे? हे एवढ्या ताकदीने तर जमलेत. हे जमलेत कशासाठी? यांना आरक्षण नाही पाहिजे का? यांच्या प्रत्येकाच्या भावना आहेत की माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही यांची भावना. माझे लेकरं मोठे झाले पाहिजे, ही यांची भावना. आणि सरकार झोपीचे सोंग आणून आमच्या लोकांवरती अन्याय करायला लागले. मूर्ख समजता का तुम्ही आम्हाला? हे लोक रात्रंदिवस झाले, आज 7 ते 8 घंटे झाले, गाडी पुढे सुद्धा सरकारला तयार नाही. यांना प्रत्येकाला वाटतं आमच्या लेकराचं भविष्य झालं पाहिजे, याच्यासाठी इथे जमले ते. हे लेकरं बारीक बारीक घेऊन जमले, कशाला जमले? याचे काय कारण आहेत? जर तुम्ही खरंच पालकत्व स्वीकारले, तुम्ही जर खरंच सत्ता चालवता, तर तुम्हाला अशा लेकरांची, या म्हाताऱ्या माणसाची सुद्धा माया आली पाहिजे. आज 80-80 वर्षाचे म्हातारे सुद्धा काठी टेकत यायला लागले. आणि सरकार म्हणून हुशारक्याच्या गप्पा मारतात. आम्ही सत्ताधारी येतात, आम्ही अमुक येतात, तमुक येत. काय तुम्ही काय नाहीत. तुम्हाला आता वोट दिला जाणार, आम्ही त्याशिवाय गप्पच बसत नाही. आता आरक्षण कधी देतलं तेच बघतो. अत्यंत कडक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यावर प्रतिसादांचा वर्षाव होतो आहे. लोकांचा विश्वासाचा वर्षाव या ठिकाणी होतो आहे. आणि एक चिमुरडी त्यांना भेटण्यासाठीचा तिचा धडपड आपण एबीपी माझाच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत. असे अनेक क्षण या ठिकाणी या दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण या ठिकाणी पाहतोय की ही चिमुरडी आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंदाने भेटण्यासाठीची तडफड या ठिकाणी निश्चित आहे. तिचीच नाही तर प्रत्येक या रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तीला त्यांना भेटायचंय. त्यांच्यावरती जो विश्वास आहे, या विश्वासावर आपला विश्वास या ठिकाणी ठेवून हा सगळा मराठ्यांचा जथ्था निघालाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी. जालन्यातून मुंबईकडे 2 दिवसात तो मुंबईमध्ये पोहोचेल आणि तिथे पुन्हा एकदा जरांगे यांचं उपोषण सुरू होईल. आणि सगळं जर होऊ द्यायचं नसेल तर शासनाने गंभीरतेनं या जनतेच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. हीच भावना जनसामान्य मराठा समाजाची आहे. कॅमेरामन धनंजय दारुंतेसह मी कृष्णा केंद्रे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.